तर अजित पवार बीड दौऱ्यावरती आहेत। परळीत पोहोचताच अजित पवारांनी वैद्यनाथ मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे। सध्या अजित पवारांच्या हस्ते पूजा करण्यात येते आहे आणि अजित पवार आज बीड दौऱ्यादरम्यान अनेक महत्त्वाच्या भेटी गाठी घेणार आहेत। सध्या ही थेट दृश्य आपण बघतोय परळीतल्या वैद्यनाथ मंदिरातनं। अजित पवार या ठिकाणी उपस्थित आहेत, तसंच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे देखील परळी वैद्यनाथाच्या या पूजेवेळी इथे दाखल आहेत। जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक आधी पार पडेल, त्यानंतर या ठिकाणी होत असलेली मारहाण आणि वारंवार होत असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना या संदर्भात सुद्धा ते आढावा घेतील। परळी वैद्यनाथ मंदिरामधून ही थेट दृश्य आपण बघताय। अजित पवार हे वैद्यनाथ मंदिरामध्ये वैद्यनाथाची पूजा करतायत तेव्हाची ही दृश्य। अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, साधारण आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे वैद्यनाथ मंदिरातल्या पूजेपासून, पुढचा कसा हा कार्यक्रम असेल, टप्पा असेल? नक्कीच प्रज्ञा, अजित पवार हे जे आहे तर हेलिपॅड वरून थेट परळीच्या वैद्यनाथ मंदिरात पोहोचलेले आहे। यावेळी त्यांनी जे आहे तर या ठिकाणी पूजा देखील केलेली आहे। त्यांच्यासोबत धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे हे देखील आहे। अजूनही पूजा सुरू आहे आणि त्यानंतर अजित पवार हे बाहेर येतील आणि त्यानंतर एका शासकीय बैठकीला ते हजेरी लावतील। त्यानंतर अंबेजोगाईला जाणार आहे आणि पुढे बीड इथे जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी पत्रकार परिषद होईल। या सगळ्या दौऱ्याची 11 तासांचा अजित पवारांचा आज बीड जिल्ह्याचा दौरा आहे आणि या दौऱ्याची सुरुवात त्यांनी वैद्यनाथ मंदिरातील दर्शनाने केलेली आहे। वैद्यनाथ मंदिरात ते पोहोचलेले आहे, त्यांच्यासोबत कार्यकर्ते असतील, स्थानिक नेते असतील, ते देखील उपस्थित आहे आणि अजित पवार हे परळीच्या वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर आता ते बाहेर पडतील आणि पुढचा दौरा आपला करतील। सध्या नक्कीच आजारपणाचं कारण देऊन गेल्या दौऱ्यावेळी धनंजय मुंडे तिथे नव्हते, उपस्थित नव्हते। यावेळेला मात्र ते आहेत, दिसतात आपल्याला, समोर बसलेले आहेत या पूजेमध्ये। प्रज्ञा, नक्कीच आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे यांना आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यानंतर अजित पवारांचा बीड जिल्ह्याचा पहिला दौरा होता आणि त्या दौऱ्यात जे देखील जे आहे तर धनंजय मुंडे पाहायला मिळाले। मात्र त्यानंतरचा जो आता शेवटचा दौरा झाला होता त्या दौऱ्यात मात्र धनंजय मुंडे नव्हते। डोळ्यांचा आजार असल्याचं त्यांनी कारण केलं होतं, त्याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती देखील दिली होती। त्यामुळे आजच्या दौऱ्यात धनंजय मुंडे असतील की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता। मात्र या दौऱ्यात सकाळपासून जे आहे तर धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबत आहे, सोबतच पंकजा मुंडे ह्या देखील सोबत आहे। त्यामुळे आजच्या या दौऱ्यात धनंजय मुंडेंची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण दौऱ्यात या 11 तासाच्या दौऱ्यामध्ये धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबतच राहणार असल्याची आपल्याला माहिती जी आहे तर मिळत आहे। नक्कीच मोहसिन, वारंवार हाणामारीच्या घटना घडत आहेत आणि गुन्हेगारी प्रवृत्ती ही काही शांत होत नाहीये। या संदर्भात आता ते नेमकी काय पावलं उचलतात, काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।